गुरुजी म्हणा गुरुजी उभारला हात उभारला
उभारेला हात सगळी जाणवली मान देव वैसरे सिंहासनी आला याचकांचे पुढे गेले एकाच्या कैवारे उघडी भवितांचे कोडे दोही ठाई चुका नाही पडू देत चुका विठ्ठल देव वैसरे सिंहासनी जगत वैकुंठामध्ये आला तेव्हा वैकुंठामध्ये देवाला सांगतात म्हणला देवा आमची प्रार्थना आहे तुम्ही चाला कुठे म्हणजे तिकडे महाराष्ट्रामध्ये रुई गावला चला विठ्ठल विठ्ठल तिकडे देवाला आमंत्रण दिलं बा कुठे वैकुंठामध्ये मला तुम्हाला रुईचे लोक बोलावं आणि तेच तुकोबार आहे पुन्हा इथे रुईत आले बरं का इथल्या लोकांना सांगितलं म्हणलं देव वैकुंठावरून सगळी सभा बसलेली आहे तिथे सगळे महापुरुष बसलेले आहे म्हणलं एकेकाचं काय वर्णन करून सांगावं असं आहे ना जगाचा उद्धार करीत एवढी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे विठ्ठल सगळी ऋषीमुनीची सभा आहे तेव्हा काय या भाग्य असेल कोणाला माहिती वारकरी संप्रदाय आणि जोग महाराजांच्या संस्थेच्या रूपाने सगळी मंडळी आलेली आहे बरं भाग्य मानावं लागेल त्याच्यातला एक आता कीर्तनकार सोडू नका बरं का जगाला जागृती देण्याची शक्ती एका टाळकऱ्यामध्ये आहे आणि काय लोकांचं भाग्य असेल आम्ही किती प्रार्थना करतो तरी एक टाळकरी न बोलावताना आलेले आहे विठ्ठल तेव्हा सगळी साधू संतांची यांची या ठिकाणी सभा आहे हा जो शुभ सोहळा आहे रवीमध्ये होणारा शुभ सोहळा आहे हा शुभ सोहळावर स्वर्गी नाही ते स्वर्गातले माणसं म्हणत असतील म्हणला चला सगळे जण स्वर्गीचे Yeah.
सोहळा रवीमध्ये होणारा सोहळा वरचे जे लोक आहेत त्यांनी पाहायला बघा. आता ते वैकुंठ स्वर्ग फिकं वाटायला लागलं. म्हटलं काय होईल मध्ये आनंद, असं सोहळा तुमच्याकडे नाही. आणि देवाला सांगितलं, म्हटलं देवा इथे काय झोपा काढायचा आहे वैकुंठ आहे का इथे असा आनंद, मग काय करा. म्हटलं चला तुम्ही आमच्यासोबत कुठे नारायण रामे हो जीवन मुक्त असं आहे. तेव्हा ही सगळी मंडळी असं ना आमचे खेडल्याचे तुकाराम बाबा आहे बा. आमचे तुकाराम बाबा म्हणजे काय वर्णन करावं, जणू काही देऊचे तुकाराम बाबाचं आहे बा. आणि ते तुकाराम बाबा आपल्या परिसरामध्ये देवाला घेऊन या रुईच्या कार्यक्रमात आलेले आहे. विठ्ठल आज जे आपल्याला काही रुईचं वैभव पाहायला मिळतं, याला योगदान जर कोणाचं असेल तर खेडलेकर बाबांचं. काय या युगामध्ये अशी व्यक्ती होलेली की जिचं जेवढं वर्णन करावं तेवढं थोडंच आहे. म्हणून या परिसरामध्ये वारकरी संप्रदायाला योगदान जर कोणी दिलं असेल तर या मंडळीने दिलेलं आहे. आणि या मंडळीच्या पाठीशी जर कोण उभं असेल तर जोग महाराज आमचे बाबा होते. काय किती वर्ष मी सांगू शकत नाही, बऱ्याच वर्षापर्यंत त्यांनी जोग महाराजांची सेवा केली होती. मधुर आवाज असेल आणि शेवटी आणि त्यांच्या मनामध्ये अवस्था आपण पाहिली पाहिजे. म्हणून जगामध्ये दुर्लभ असणारी जी काही अवस्था असते तिला समाधी म्हणतात. जोग महाराजांच्या कृपेने त्यांना समाधी प्राप्त झाली आणि 2-2 दिवस पर्यंत तुकाराम बाबा समाधीत असायचे. विठ्ठल जणू काय देवाचे तुकोबार आहेत. जोग महाराजांच्या कृपेने आणखी या परिसरामध्ये अवतीर्ण झालेले होते. असा हा परिसर आहे. तुकोबार तुम्हाला आम्हाला आणि सर्व लोकांना सांगतात. म्हटलं मी तुम्हाला एक आनंदाची बातमी सांगणार. तुकोबारानं विचारलं, म्हटलं कोणची आनंदाची. म्हणलं हे बा सगळ्या बातम्या असतील पण सगळ्या बातमीचा राजा बरं का अशी आनंदाची बातमी. म्हटलं कुठे आहे. म्हटलं त्या रुई गावामध्ये. काय आनंद आहे, काय आनंद आहे. म्हणलं हे काय. म्हणून तुकोबार आहे 2 हात उंच करून तुम्हाला सर्वाला ती माहिती सांगतात. अभंगाच्या पहिले
लागली, म्हणले महाराज आहे तुम्ही नेहमीच वैकुंठामध्ये राहत असतात, पण अधिक आनंद जर कोणा असेल तुम्ही गेल्यामुळे, इतका आनंद लोकांना होतो, इतका आनंद लोकांना होत असतो, तेव्हा तुम्हाला आमची विनंती आहे. परमेश्वराने विचारलं, म्हणजे तुकोबरा तुमची कोणती विनंती आहे? म्हणलं तुम्हाला रोही गावामध्ये यावं लागतं. रोही गावचे लोक तुमच्या आणि वाट पाहून राहिलेली आहे. इथला आनंद पाहून देवाने सुद्धा कबूल केला, म्हणलं काही हरकत नाही. असं आहे ना, नरेंद्र मोदीला आणायचं असेल म्हणतो कबूल करतो का? आमच्या संस्थेत चाललेलं आहे, जोग महाराजांच्या संस्थेमध्ये त्यांना निवेदन द्यायचं आणि सांगायचं त्यांना, तुम्ही सगळा जग फिरता पण आमच्या जोग महाराजाच्या उत्सवामध्ये भाग घ्या. विठ्ठल पण अन्याय करताय तशीच व्यक्ती लागते का? असं आहे, कोणाकडून येते का? आमच्यासारखा गेला नरेंद्र मोदीला चला तशीच व्यक्ती लागते. काय करू करायला? अधिकार देवाला नाही म्हणता आला नाही. म्हणलं तुकोबर आहे, म्हणायला लागले, म्हणले देवा चला तुम्ही. देवाने कबूल केलं, काय हरकत नाही, मी येतो की कशाला. तुकोबराला इतका आनंद झाला, इतका आनंद झाला, त्या आनंदाच्या भरामध्ये रोही गावला येऊन दोन्ही हात उंच करून सांगितलं, म्हणे बा देव येऊन राहिले. काय येऊन उभारीला आणि जगी जाणं गेली. आल्याबरोबर देवाला कुठं बसवलं? देव बैसले सिंहासनी, काही माणसं येत असतात ना, चला महाराज आमच्याकडे, बरं बाबा कशा करता? भोजना करता. कोणी म्हणता तू विश्रांती घेण्याकरता चला, मान्य आहे बघा, पण ते देवाला आणखी देव तसं नाही सांगितलं बघा. म्हणजे हे बा आम्ही तुम्हाला जेवण्याकरता बोला, या विठ्ठल आमची जी विनंती आहे ती कशा करताय तुम्हाला, आम्ही जे काही रोही गावामध्ये किंवा भारतामध्ये घेऊन चालतो त्याला काही कारण आहे. मग म्हणाले कशा करता? तेव्हा त्या लोकांच्या काही अपेक्षा असं आहे ना, मोठ्या मोठ्या शहरामध्ये मग निवेदन देत असतात. म्हणजे बघा आमच्या ठिकाणी धरण झालं आहे पण कालवा नाही. या वर्षी पाऊस भरपूर भेटला, प्रश्नच नाही बघा. एखादा विचार म्हटलं का एवढा पाऊस पडण्याचं कारण काय? म्हणजे आता धर्म भारतात यायला लागला आहे आणि त्याचा परिणाम लोक सुखी झाले पाहिजे म्हणून भरपूर आणि पाऊस पडून राहिलेला आहे. आम्ही सांगितलं म्हणलं हे बा परमेश्वराला सुद्धा सांगा, काले वर्षी तू पर्जन्य, ठिकाणा जेवढा पाऊस पाहिजे तेवढा द्या, अधिक देऊ नका. शहाणा पाऊस द्या, येणा पाऊस द्या. ठीक आहे, पिवळी पडायला लागेल तरी येणा पाऊस. देवाला इच्छा पूर्ण करा.
बरं का? सांगितलं की तुम्हाला सिंहासनावरती बसवतो. कशा करता? आमच्या अपेक्षा पूर्ण आल्या या जगाशी पुढे जे जे काही तुम्हाला निवेदन देतील त्या निवेदनाप्रमाणे तुम्ही त्यांच्या इच्छा पूर्ण केल्या. बरं का? शेवटी लोक म्हणायला लागले म्हणजे काय चुक करायचं उपकार आहे एवढा मोठा परमात्मा आणला या ठिकाणी आणि त्यांच्या येण्यामुळे बरं का सगळ्या लोकांना आनंद झाला या अभंगाच्या तिसऱ्या चरणी. एकाचा कैवाडे साध्या जिल्ह्यामध्ये सुद्धा जगाला कसा आनंद प्राप्त होत असतो बघा. एकाच्या कैवारे काय पुंगले करायला सहज लिहिलेली बघा. वैकुंठातली इच्छा लोक करत असतात, वैकुंठाला सुद्धा दर्शन होत नाही. असा असलेला जो परमात्मा तुम्हाला आम्हाला आनंद देण्याकरिता बघा तेवढा वैकुंठाची मूर्ती आलेली पंढरपूर भक्ते पुंडलिके तारी रे विश्वजना आणि वैकुंठची मूर्ती आलेली वैकुंठा जावया लाये जीवानाच करणे गो. पण सगळ्या लोकांना आनंद देण्याकरता ब्रह्मांडाचा नायक निर्गुण निराकार असलेला सगुण साकार करून आणि तुमच्या आमच्याकरता परमात्मा वैकुंठाहून इथे आणला बघा. खरे पुंडलिकाचे उपकार आहे. एवढ्यावर नाही बघा बांधून घेतला बघा. नाही कसा बांधून घेतला आम्हाला सुद्धा काही कळशारोहणाचं काही आमंत्रण असते बघा. तुम्ही बघा लक्षात ठेवा कळशारोहणाचं आमंत्रण आहे त्या दिवशी कुठे जायचं नाही. आल्याशिवाय बांधून आमंत्रण बरं का प्रतिनिधी पाठवला येत काही राहणे समजत नाही. असं तेव्हा बांधून घेतलं. एकदा आला ना आता पुन्हा जायचं नाही बरं का. आता उभा राहिलेला आहे ना खाली सुद्धा बसायचं नाही. काय बांधून घेतलं होय भक्ताचा आणखी लावी तैसी लावी प्रिय असा परमात्मा भक्ताच्या अंगात येताना काय म्हणला हे बा तुम्ही बरेच रूप घेतलेले आहे. मत्स्य मत्स्य वराव वगैरे आधी करून आहे तुमची रूप आहे आम्हाला स्वतः मान्य आहे. असं आहे ना लोकाभिरामं राजीवनेत्रं कुर्मं कारुण्यरूपं करुणाकरंतं श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये. भवशी विदूषितकरा नवनीरदावा पीतांबरा धरुणबिंब फलादरोष्ट अशी तुमची रूप नाही का. पण म्हणले ते रूपापेक्षा आमच्या आता या पंढरपुरामध्ये बरं का आहे अयोध्येमध्ये रावणाला मारायचं होतं धनुष्यबाण आहे तुमच्या याच्यातही सुद्धा आपल्या इथे देवडी चरणी तुमचं रूप होतं. मग आमच्या मनाप्रमाणे कोणतं रूप पाहिजे ठेवी एक चरण दोन्ही ठेवी असं सुंदर ते द्या.
असं आहे. सुंदर आमच्या तुकोबराया पुंडलिकरायाने पंढरपूरला उभा केलेला सुंदर ते ज्ञान आवडे रूप सगुण निर्गुण पाहता लोचन सुखागले. आता दृष्टी पुढे यायचा आहे. परिणामच आहे नाही बा जे जे तुझ्या दर्शना करता येईल त्याचा विचार करायचा. मूळ पापी जैसे तैसे उतरी कासे असं आहे ना. आषाढी कार्तिकी भक्त करायची चंद्रभागे माझे स्नान ते करते तया होय मुक्ती आणि केशवासी नामदेव भावे होय. पुंडलिकाची भेटी हे उपकार जर कोणाचे असेल तर भला भला कुंडलिका केवढे उपकार पुंडलिकाचे आपल्या आहे बघा. त्या उपकाराचं आपण स्मरण करू शकत नाही. एकाच्या कैवारे उगवी बहुतांचे पुढे असं नाही. हे आपल्या लिलेने आणखी देवाला आनंद असतो आणि त्याच्या सगळ्या लोकांना आनंद होतो. भगीरथामुळे आपल्याला गंगा मिळाली. असं आहे. एकाच्या कैवारे उगवी बहुतांचे पुढे असा परमात्मा आणून म्हणून तुकोबराने इतका आनंद झाला, इतका आनंद झाला. त्या आनंदाला कोणत्याही प्रकारे आणखी देव देत नाही. तुकोबरा म्हणून आम्ही कोणतं काम करत असतो इथल्या लोकांचा निरोप आम्ही नेऊन वैकुंठामध्ये देवाला सांगतो आणि देवाचा निरोप आम्ही कोणाला सांगतो? जगाला सांगत असतो. अभंगाच्या दोही ठाई तुका
नाही पडो देत तुला, नाही पडो देत तुला, नाही पडो देत तुला. देव बैसले सिंहासनी, देव बैसले सिंहासनी, देव बैसले सिंहासनी, देव बैसले म्हणून जगद्गुरु तुकोबार आहे. आणि वैकुंठामध्ये महाशक्ती असणारी अशी जी देवता आहे, मनुष्य म्हटल्यानंतर कोणतंही कार्य शक्तीने होत असते, तसा स्वयं परमात्मा शक्तीच्या द्वारा हे सर्व कार्य करत असते. हे जगात जे चालत असेल त्याला जर काही कारण असेल, पितामहस्य देवतो माता दाता पिडावा भेद्यम पवित्र ओंकार वृक्षामय दुर्यवत. म्हणून शक्तीच्या द्वारा होते. असे जी महान असणारी देवी रूपी शक्ती आणि वैकुंठामधून आमच्या जगतभर तुकोबार आहे. सांगितलं काय साहेब चला, कुठे चला म्हणलं, तुमचे रुईचे लोक वाट पाहत आहे. म्हणून या ठिकाणी आलेत बघा. आणि ती शक्ती तुम्हा माझ्या याला आनंद देऊन आणि या ठिकाणी आजच्या या पवित्र दिवशी, मंगलमय दिवशी सगळ्या मंगलमय इकडे त्यांना काही रुई आता राहिले नाही, वैकुंठ झाले नाही, यात्रेचं स्वरूप आलं. आवरावं लागलं कीर्तन आहे तेव्हा तुमचं आता मिरवणूक खरं का कुठे कुठे सांगावं लागत असतं, काय सांगावं लागत असतं. ते म्हणले ते मिरवणूक करणारे म्हणत असतात थांबायचा का होता, आम्ही सांगत असं चालू का. आणि इथल्या मिरवणूक आवडतं घ्या म्हणून सांगावं लागलं. विठ्ठल जणू काय आता वैकुंठ आणि पदार्थ आहे. केवढा आनंद आहे, केवढा आनंद आहे. आजच्या या मंगलमय दिनी, गुरुवार दिनी आणि असली महान शक्ती आज या ठिकाणी विराजमान झालेली आहे, नाही का. म्हणून तुम्हाला मला तर जाऊ द्या, पण तुकोबाराला सुद्धा एवढा आनंद झाला आहे. उभारीला आणि जगी जाणविली कोणती मात सांगितली म्हणलं आहे बा. महाराष्ट्रामध्ये रुई गाव आहे, त्या रुई गावामध्ये महान शक्ती या नवरात्रामध्ये विराजमान झालेले आहे. तेव्हा कशा करता आल्या तर म्हणल्या पुरे याचे काशी पुरे
गुरुवारी बाबांना विनंती आहे, परमेश्वर बाबांना की आपण थोडक्यात चाल म्हणावी आणि रविदास महाराज उभारेला हात उभारेला हात उभारेला हात उभारेला हात उभारेला हात उभारेला जगी जाणवेली मान आता जो काही सुख सोहळा आहे तो सुख सोहळा आम्ही आमचा समजत नाही. तेव्हा असं आहे, एखादा कागद असतो, त्या कागदावर जर 2000चा आणखी आकडा असेल तर तो कागद त्याच्याद्वारा 2 पोते माल करतो. किती? 2 पोते माल. कागद केवढा असतो एवढा, आकडा किती? 2000. तेव्हा
बघा, कागदामुळे माल मिळाला का आकड्यामुळे? विठ्ठल विठ्ठल. त्याच्यावरती रिझर्व्ह बँकेचा शिक्का आहे. म्हणून तो कागद कोरा जरी असला, खरखरीत जरी असला तरी माल किती मिळतो? तितकाच. आणि जुना जरी झाला असला तरी माल किती मिळतो? तितकाच माल मिळत असतो, कारण त्याच्यावरती शिक्का आहे. म्हणून हा जो आणखी सत्कार आहे हा आमचा नव्हे, शिक्क्याचा आहे. शिक्का म्हणजे कोण? झोप महाराज. विठ्ठल. झोप महाराज म्हणजे काय? ज्ञानोबराचे आणखी प्रेषित आहे बा. आणि त्यांनी जे काही वारकरी शिक्षण संस्था सामान्य नव्हे, द्रष्टे पुरुष होते. भारतामध्ये जे काही 2 द्रष्टे पुरुष झाले त्याच्यामध्ये मागच्या काळामध्ये दोघांची यादी जास्त आहे तेव्हा. एक बाळ गंगाधर लोकमान्य टिळक आणि धार्मिक क्षेत्रामध्ये स्वानंद सुखनिवासी. एखादा मंत्र होता. कोणता मंत्र होता? स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध. हा टिळकांचा मंत्र बघा. आणि भगवंताचं भजन करा, उद्धार होईल, हा मंत्र जोग महाराजांचा आहे. विठ्ठल. म्हणून त्याने स्वराज्य मिळालं. पण वैकुंठातले सुद्धा आणखी स्वराज्य आपल्याला प्राप्त व्हावं याच्याकरता प्रयत्न जर कोण केले असेल जोग महाराजांनी केले. असे जोग महाराज कशा प्रकारे हो आणि वारकरी शिक्षण संस्था निर्माण करून तिचं कार्य आज संपूर्ण महाराष्ट्र नव्हे भारतापर्यंत पोहोचलेलं आहे. त्या कार्याला आजोड आहे बघा. आज जगामध्ये जे काही शांती आणते त्याला जर काही कारण असेल ते संत वाणी जोग महाराजांनी आपल्या वारकरी शिक्षण संस्थेच्या द्वारा हे संत वाणी घराघरामध्ये पोहोचवण्याचं कार्य केलं. ज्ञानोबारांनी काय केलं असं? जे खडाची व्यंकटी त्या सत्कर्मी रती कार्य अजूनही विद्यमान आहे. आणि कोणाच्या रूपाने आहे तर होणारे जे सत्य आहेत त्या सप्ताहाच्या रूपाने कार्य विद्यमान आहे. विठ्ठल. आज जो काही अमाप समाज जमत असतो त्याला जर काही कारण असेल तर कीर्तनकाराच्या द्वारा असं आहे. ज्ञानोबर आहे, तुकोबर आहे यांची वाणी पोहोचत असते. म्हणून कीर्तन करायला किंमत नाही. सांगतो काय याला किंमत आहे. असं हे कार्य आणि या परिसरामध्ये जे झालेलं आहे तेव्हा ऋणानुबंध म्हणून आणि मानावंच लागेल. या ठिकाणी जोग महाराजाचं अस्तित्व आमच्या तुकाराम बाबाच्या निमित्ताने विद्यमान आहे. आणि आमचा भव्य दिव्य असा होणारा जो सोहळा आहे वैकुंठाला सुद्धा लाजवी लाज असा हा सोहळा आहे. विठ्ठल. आज उपस्थित असणारी जी मंडळी आहे तुम्ही किती रुपये दिल्यानंतर ते उपस्थित राहणार? त्यांना जाऊन विचारा न सांगता आलेली मंडळी आहे. प्रार्थना करून एक कीर्तनकार मिळत नाही. एक तरी कीर्तनकार तरी मिळत नाही. पखवाजी सुद्धा मिळत नाही, गायक सुद्धा मिळत. आणि या ठिकाणी आपली हाजरी लावण्याकरता या ठिकाणी काय धुळेगावचं भाग्य आहे. हाजरी लावण्याकरता सगळी मंडळी उपस्थित झाली. म्हणून इतिहासामध्ये धन्य आजी दीन संत दर्शन, धन्य दिवस आजी झाले संत दर्शन झाले संत. म्हणून 360 दिवसामध्ये आजचा दिवस धन्यता म्हणून मानावा असा आजचा दिवस आहे. आनंदाची गोष्ट आहे. सर्व आहे ना. म्हणून तुकोबर आहे आणि वैकुंठातली मूर्ती आणि उभारीला जगी जाणविली. मग आपलंही कर्तव्य आहे. मग कोणतं कर्तव्य आहे? त्यांच्याशी संबंध आणला पाहिजे. संबंध आणणं म्हणजे काय? भक्ती.
विठ्ठल भक्तीमध्ये महान शक्ती आहे. ती काय करते? जीवाचा परमात्म्याशी संबंध आहे असं आहे. कोणाच्या द्वारा होत असतो? भगवंताचं चिंतन, चिंतनाच्या द्वारा, त्याच्या गुणानुमानाच्या द्वारा, त्याच्या लिलेच्या द्वारा, आणि आपला त्यांच्याशी संबंध येत असतो. झडवून महिला हे भक्तीची हे वाटे जिया पावसी अभ्यंग माझे. म्हणून काही मंडळी आम्हाला सांगतात, म्हणलं आम्ही जग फिरलो, आमची लोकेशन गेली होती, तेव्हा आम्हाला मी म्हटलं भाऊ आमच्या सोबत असल्यामुळे ते म्हणून मी सगळ्या जगाला प्रवास केला. म्हटलं भाऊ तुम्हाला ते इंग्रजी येत नव्हतं, मला ते घेऊन दिलं, सगळा जग पाहिला म्हणजे. पण भारत देश तो, भारत देशातली जे काही हे आहे, भारत देशामध्ये मुख्यत्वे करून अमेरिकेसारख्या बिल्डिंगी नसतील, तिथलं वैभव नसेल, पण जी भक्ती भारत देशामध्ये नांदते ती भक्ती जगाला अन्न देण्याकरता, सगळ्या जगाला पुरवण्याचं कार्य स्वामी विवेकानंदांनी केलेलं आहे. भारतीय संस्कृती कशी आहे, भारतातला वैभव कसा आहे, जागतिक कीर्तीमध्ये दाखवलं. राजस्तरीय सगळे त्या ठिकाणी धर्माचे आहे आलेले, आणि विजय कोणी मिळवला? असं विवेकानंदाने विजय घेऊन आलेला, त्यांचं स्मारक आणि कन्याकुमारीला बांधण्यात आलं. असा हा विजय आहे. हा विजय जसा विवेकानंदाने आणला, त्यामुळे प्रमाणे पैलवानाची स्पर्धा होती बघा, जागतिक कीर्तीचे पैलवान आलेले होते. आणि या सगळ्या पैलवानामध्ये बरं का राष्ट्रीय केसरी, कोणता? राष्ट्रीय केसरी आमच्या जोग महाराजांनी सलामीमध्ये चित केला. विठ्ठल मामा सांगायचे ना, सलामीमध्ये चित केला, नुसतीच सलामी घेतली आणि राष्ट्र केसरी पण झाले, जोग महाराज झाले. पुन्हा एवढा म्हणला मी हा विजय मिळवला, पण हा मनुष्य आहे. पण म्हणलं असा एक काळ आहे की ज्याच्यामध्ये कोणी ताबा मिळू शकत नाही. अशाही काळावरती ताबा जर कोणी मिळवला असेल तर जोग महाराज इच्छा करतो, आम्ही आनंदीशिवाय देह ठेवणार नाही. हा शक्ती आहे बघा. या ठिकाणी आनंदीला आले, ज्ञानोबराच्या चरणी देह ठेवून कीर्तिरूपाने अमर झाले बा. असं आहे ना, वैष्णवाची कीर्ती गाये रे साई
वेद 4 उपवेद आहे, 6 शास्त्र प्रमाण पुराण आहे बघा. या सर्वांना वंदनीय जर कोण असेल असे थोर म्हणून त्याचा अर्थ एवढाच होऊ नाही. वैष्णवाची करीत जो जो कोणी भक्त असेल त्यांनी गायली पुराणे. कारण आपल्या संप्रदायामध्ये हा परिच्छिन्न संप्रदाय नाही. हरिहरा भेद नाही असा आहे हा संप्रदाय की याच्यामध्ये सर्वांचा आणखी अंतर्भाव होत असतो. तात्विकदृष्ट्या जर विचार केलं आपण असेल वेद मोठा पण तिघाच्याच काणी लागला. जो लागला काणी तीही त्याची स्त्री पुत्र देखील आपुला करून ठेवला. ज्ञानोबरायला आणखी वेदाची कीर्ती अजरामर करायची आहे. म्हणून हा जो परमात्मा त्याने पुन्हा अवतार घेतला आणि अवतार धारण करून सगळा वेद भगवान श्रीकृष्णाच्या अवतारामध्ये गीतेच्या रूपाने आला. हे कार्य कोणाचं आहे? या गीतेमध्ये असलेला जो काही अभिप्राय आहे, पुन्हा अवतार धारण करून अरंगापुरामध्ये ज्ञानेश्वर महाराज विराजमान झाले आणि संस्कृताची गाठी उघडली, ज्ञानदृष्टी वेदाची उणीव भरून काढली. वेदही सुद्धा सर्वांना काही लोकांनाच मोक्ष देतो, पण ते वेदाची उणीव भरून काढून सगळ्यांच्या करता ज्ञानेश्वरीच्या रूपाने आपल्या अवताराच्या रूपाने सगळ्यांना मुक्तीचं द्वार आमच्या ज्ञानोबरायांनी मुक्त केलेलं आहे. जयाने घातली मुक्तीची गवानी मिळवली मानली वैष्णवांची. कोणी अन्नक्षुद्ध घालतो, कोणी पानपोई करतो. सर्वांचा विचार करून जयाने घातली मुक्तीची गवानी आणि मिळवली मानली असा जो असलेला ज्ञानाचा वर्षा आमच्या ज्ञानोबरायांनी श्रीगुरु निवृत्तीनाथ महाराजांच्या कृपेच्या द्वारा जगामध्ये वर्षाव केला. त्यालाच अनुसरून ज्ञानोबराचे पायी असणारे आमचे श्री झोप महाराज त्यांचं हे कार्य आहे, भव्य दिव्याचं कार्य आहे. ते कार्य तिथपर्यंत आनंदी इतकं सीमित राहिलं नाही, तर त्या कार्याने रुई सुद्धा काय केली आहे, व्यापलेली आहे नाही का? पाऊस पडत असतो एखाद्या वेळेला एका गावापुरताच पडतो, पण असा पाऊस पडतो की सगळ्या महाराष्ट्रात पडतो. असं हे झोप महाराजांचं कार्य आहे. पुढे आमच्या झोप महाराजांना जन्मशताब्दी उत्सव सर्वांनी मिळून आणखी करण्याचा आणखी त्याच्यामध्ये निर्धार केलेला आहे. आजी विद्यार्थ्यांना एवढा आनंद झाला, एवढा आनंद आहे. असा उत्सव हा बुद्धवला भविष्यातील
आणि खरंच तुम्ही आम्ही सर्वांनी जर त्याच्यामध्ये भाग घेतला तर म्हणायला लागले असा अप्रतिम उत्सव होईल की ज्याच्यामुळे सगळ्या महाराष्ट्राचे डोळे आपल्या याच्याशी लागतील असा उत्सव आणि होणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे गावागावामध्ये कीर्तनाची सत्ता होऊन जनसुधारणाचं कार्य जर कोणी करीत असेल तर याची प्रजा करत आहे. त्याला जर काही कारण पाहिजे असेल अधिष्ठान असावं. देवघर आहे पण काय नाही, मूर्ती नाही. मग त्याच्याकरता अवश्य म्हणून आमच्या तुकोबारांनी देवाला सांगितलं, म्हणलं देवा देवघर तयार झालेलं आहे, मग काय करा, तुमच्याकडे येणं होत नसेल तुमच्या मिसेसला पाठवा. तरी चालते विनोद म्हणून या ठिकाणी जगाचा अधिष्ठान असणारे आदिशक्ती मुक्ताबाई आणि दासी जरी लागे पाय अशी महान शक्ती देवाने आणखी वैकुंठामधल्यावर हे करून आणि तुकोबाराने सांगितलं म्हणलं का शक्ती रोही गावामध्ये नाही का आता विराजमान झालेली आहे. म्हणून आमचे तुकोबारा दोन्ही हात उंच करून सांगतात उभारीला अंजली जाणवी तो म्हणून हे कार्य जर कोण करीत असेल इथला निरोप तुकोबारा आहे देवाला सांगतात, देवाचा निरोप या ठिकाणी रोहीगावला येऊन सांगतात. म्हणून शेवटी असं आहे ना सांगणारी तुकोबारा आहे. कोणाचे प्रसिद्ध आहे ते त्यांचा आपण विचार करू. ज्ञानेश्वर या ठिकाणी आमची असणारी वैष्णवी नारायणी आई गौमाता, गौमातेचं जे दिव्य चरित्र आहे हे अगदी मीराबाईच्या चरित्राला मिळतं जुळतं. हिची ताकद आज भगवतीने या ठिकाणी दाखवून दिलेली आहे. सुजनो ध्यानात ठेवा, हा जो परिसर आहे हा परिसर सामान्य नाही. याच ठिकाणी युगराज तुकाराम बाबांनी आपल्या जीवनामध्ये अष्टांग योग साध्य करून
आहे. गोदा तटी निर्मळे देवदेवांची रवळी संत महंत मिळे दिवस जाय सुखाचा. कुठे काय असेल कुठे काय असेल परंतु ज्ञान गोदावरीचे दिली. म्हणून गोदावरी मातेच्या या परमपावन कुक्षीमध्ये विराजमान असलेल्या या श्री क्षेत्र रुई वैष्णव धाम मला वाटतं 2011 साली परमपूजनीय हरिभक्तीपरायण वैकुंठवासी श्री बालयोगीजी महाराज यांची सुद्धा या ठिकाणी आपल्याला येते. महाराजांनी वैष्णव धाम शब्द वापरला पण मला वाटतं आज रुई नगरी हे महावैष्णव धाम या ठिकाणी झालेले आहे. हे सर्व आमच्या योगीराज तुकाराम बाबांची कृपा आहे आणि योगीराज तुकाराम बाबांच्या कृपेमुळे आज या ठिकाणी हजारो लाखो स्वरूपामध्ये भाविक भक्त तर या ठिकाणी आलेलेच आहेत. परंतु माऊली ज्ञानोबा सांगतात की या ठिकाणी आलेले जे अतिरथी महारथी जे आहेत एकेकाचे मनोव्यापारे हे विश्व होय समोरे हा कृपाचार्य न पुरे एकलाची असं जर म्हटलं तर या ठिकाणी काही वावड ठरणार नाही. असो सज्जनो, आम्ही सद्गुरु जोग महाराजांना पाहिलं नाही, आम्ही दांडेकर मामांना पाहिलं नाही, आम्ही भंकट स्वामी महाराजांना पाहिलं नाही, आम्ही लक्ष्मण बुवा इगतपुरीकर यांना पाहिलं नाही. परंतु आज सर्वांचं दर्शन आपल्या संस्थेचे असणारे भीष्माचार्य आमचे परमपूजनीय या ठिकाणचे बाबा आणि बाबांमुळे आज आम्हाला या ठिकाणी आम्ही जे अनाथ आहोत पोरके आहोत या ठिकाणी सनात झालेलो आहोत आणि म्हणून अनाथांना सनात करण्यासाठी आज बाबा या खऱ्या अर्थाने माता तीच असते की जी बालकाचा हट्ट पुरवत असते. आणि बाबांनी या ठिकाणी आम्हा रुईकर आम्ही जे अनाथ बालक आहोत या बालकांच्या अंतकरणामधली असणारी इच्छा जाणून आणि आज बाबांचं अवतरण या ठिकाणी आलेलं आहे. एकदा राजा आला म्हणजे पाठीमागे सर्व प्रजा सेनापती सर्व दरबार त्या ठिकाणी येत असतो. तसं बाबा म्हणजे ज्ञानाचे राजे आहेत, बाबा म्हणजे वैराग्याचे राजे आहेत, बाबा म्हणजे तपश्चर्येचे राजे आहेत आणि असे राजे स्वरूप बाबा आज या ठिकाणी आले आणि या रुई गावाला या ठिकाणी बाबांनी धन्य केलेला आहे. खरं तर सज्जनो, या ठिकाणी हा जो सोहळा घडून येतो आहे या सोहळ्यामध्ये सोहळ्याच्या पाठीमागे कुठली आत्मप्रौढी आणि आमच्या रुईकरांच्या अंतकरणामध्ये या ठिकाणी नाही. फक्त एकच की रुई गावामध्ये बाबांनी यावं हा एकच हट्टाने याच्यासाठी केलेला आहे की पूर्व परंपरा या नगरीमध्ये गुरुवर्य मोठे बाबा हे 4-4, 5-5 दिवस गुण्यागोविंदाने या ठिकाणी राहत होते. या ठिकाणी बाबांची सुद्धा कीर्तन रुई गावामध्ये होत होती. गुरुवर्य शिंपी बाबा असतील, या ठिकाणी निकम बाबा असतील, सर्व महात्म्यांचे चरण या परमपावन भूमीला या ठिकाणी लागलेले आहेत. आणि गेली 36 वर्ष काही मंडळींनी या ठिकाणी सांगितलं की 36 वर्षापासून बाबाजींचं आगमन या ठिकाणी या परमपावन नगरीमध्ये झालेलं नव्हतं. आणि म्हणून या दृष्टिकोनातून या परिसरामध्ये एक वारकरी शिक्षण संस्थेचा एक विद्यार्थी एक साधक या नात्यानं माझं कर्तव्य आहे की या रुई गावाचा जो नाळ आहे हा वारकरी शिक्षण संस्थेशी जोडून ठेवणं हे माझं आद्य कर्तव्य आहे. आजकाल आपण कीर्तन पाहतो तर मला वाटतं कीर्तन प्रवचनाची व्याख्या इथपर्यंत आलेली आहे की जे दशक्रिया विधीला केलं जातं त्याचं नाव कीर्तन. जे निवडणुकीमध्ये इलेक्शनमध्ये नेत्यांना निवडून आणण्यासाठी केलं जातं त्याचं नाव कीर्तन. पण खरी कीर्तन शब्दाची व्याख्या आज या समाजाला या ठिकाणी पाहायला मिळाली की कीर्तन चांग या ठिकाणी सांगितलं की एकामध्ये एवढं सामर्थ्य आहे की संपूर्ण विश्वाचा उद्धार करतील असे महान थोर महात्मे आज या ठिकाणी या पुण्य पावन नगरीमध्ये आलेले आहेत. आणि ही सर्व कृपा आमच्या योगराज तुकाराम बाबांची कृपा आहे, सद्गुरु माऊली बाबांची कृपा आहे आणि त्याच कृपेने या ठिकाणी परमपूजनीय बाबाजींना या ठिकाणी आणलेला आहे. आणि म्हणून हा नाळ जोडून ठेवणं अत्यंत गरजेची गोष्ट या ठिकाणी मला वाटल्यामुळे या ठिकाणी मी बाबांपुढे हट्ट धरला. बाबांनी या छोट्या बालकाचा हट्ट या ठिकाणी पुरवला. खऱ्या अर्थाने काय वाणू आता न पुरे ही वाणी
मस्तक चरणी ठेवत असे आणि दुजया थांब मोडे जेत परेशी वैखरी पुढे तो तू मा कोणे तोंडे वानावासी या लागी आता स्तुती सांडोने निवांता उगयाची चरणी माथा ठेवीजे हे जीवले. म्हणून बाबांविषयी काही बोलणं म्हणजे एखाद्या असणाऱ्या सुवर्णाला या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत माझे दीक्षागुरु हरिभक्तीपरायण श्री गणपत बाबा नागरे यांचे आगमन या ठिकाणी झालेलं आहे. ज्यांनी मला व्याकरण शिकवलं असे असणारे आमच्या हरिभक्तीपरायण आहेर बाबा यांची उपस्थिती या ठिकाणी झालेली आहेत. आणि या ठिकाणी असणारे आमचे वावीकर बाबा खऱ्या अर्थाने अगदीच त्यांच्या कीर्तनामध्ये पांडुरंग उभा राहतो अशा पद्धतीने असणारे आमचे पांडुरंग बाबा वावीकर यांचे आगमन या ठिकाणी झालेलं आहे. त्यानंतर या ठिकाणी असणारे आमचे भास्कर महाराज रसाळ यांचं आगमन या ठिकाणी झालं. त्याच्यानंतर आमचे असणारे जे काही शांताराम महाराज गांगुर्डे खऱ्या अर्थाने मी खरं सांगतो की आज बाबांना आणण्यामध्ये सर्वात मोठा हिस्सा जर कोणाचा असेल तो आमच्या सीताराम महाराजांचा आणि शांताराम महाराजांचा. या दोन राशी बरोबर या ठिकाणी जुळल्या आणि त्याचा परिणाम या ठिकाणी आज बाबांचं आगमन या पुण्य पावन नगरीमध्ये या ठिकाणी झालेलं आहे. शिवाजी महाराज पौळ असतील, मला वाटतं माऊली खऱ्या अर्थाने आमचे कदम माऊली बाबांनी ज्यांचं वर्णन केलं, गुरुवारे बोधे बाबांना आम्ही भेटण्यासाठी आणि वाघोलीला गेलो. गेल्यानंतर त्या ठिकाणी बाबांनी हास्य मुद्रेने पाहिलं. माऊली म्हटले, माऊली तुम्हाला रुईच्या कार्यक्रमाला बाबांनी आशीर्वाद दिला आणि बाबा आज या ठिकाणी हसले. याचा अर्थ तुमचा जो कार्यक्रम आहे हा न भूतो न भविष्यती, मला वाटतं आजचा जो सोहळा आहे हा महाराष्ट्र प्रांतासाठी नाही तर या भारत देशासाठी इतिहासामध्ये कधी झाला नाही आणि भविष्य कालखंडामध्ये सुद्धा हा सोहळा कधी होणार नाही. याचं कारण बाबांनी या ठिकाणी सांगितलं की एक कीर्तनकार आणायचा असेल तर कितीतरी उठाठेव त्या ठिकाणी करावी लागते. या ठिकाणी 1000 कीर्तनकारांची बरोबरी करणारे एक वेदतुल्य व्यक्ती महत्वाचे असणारे हिरे माणिक मोती काय शब्द त्या ठिकाणी द्यावे ते सुद्धा जड आहेत. परंतु या ठिकाणी असणारे हे चेतन महात्मे या ठिकाणी सर्वांचं आगमन झालं. मला वाटतं गिरनार पर्वतावरून आणि त्या ठिकाणी आमचे कमंडल कुंडावरती राहणारे महात्मे त्यांचं आगमन या ठिकाणी झालं. मध्य प्रदेश बोधोडा या ठिकाणी आमचे विष्णू भारतीजी त्यांचं आगमन या परमपावन क्षेत्रामध्ये झालेलं आहे. आमचे जनार्दनजी महाराज यांचे आगमन या ठिकाणी झालेलं आहे. मला वाटतं बोरास नर्मदा परिक्रमेमध्ये ज्यांची गाठभेट झाली असे असणारे आमचे संत महाराज या सर्वांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. आणि सर्वात महत्वाचं गाथा ज्ञानेश्वरी आणि भागवत हे तिन्ही ग्रंथ आज आपल्या समोर बसलेले आहेत. ते आमच्या फुटाणे माऊलीच्या रूपाने चातुर्य लपवी महत्व हरवी पिसेपण मिरवी आवडोनी वाचस्पतीचे पाडे सर्वज्ञता तरी जोडे परी वेडी माझी दडे महिमे भेद असं ज्यांचं व्यक्तिमत्व आहे असे फुटाणे माऊली आमचे शिंदे माऊली. मला वाटतं परिसरातल्या मंडळींचे नाव या ठिकाणी घेत बसण्यामध्ये अर्थ नाही. कारण का हाती के पाव में सबके पाव. आणि या ठिकाणी आमच्या असणारे ठोके शास्त्री महाराज खऱ्या अर्थाने ते सुद्धा वेळ काढून या ठिकाणी आले. हो आता काय सांगू, या ठिकाणी महात्मेच इतके झाले की मोबाईल हॅक व्हायला लागला नाही का. आमचे हरिभक्तीपरायण परमेश्वर बाबा जाय भावे भगुरे गुरुजी, त्याच्यानंतर सर्वात महत्वाचे आमचे छंदिले नाना. काय साधकांवरती नानांचं विशेष पद्धतीचं प्रेम आहे. नाना पाठीमागे याच भूमीमध्ये विवेकानंदजी महाराज यांचं सुद्धा आगमन या ठिकाणी झालेलं आहे. या सर्व मंडळींना आम्ही जे काही आहे ते फक्त केवळ बाबामुळे आणि केवळ बाबांमुळेच या ठिकाणी आहोत. आणि म्हणून आज बाबांचं वर्णन करत असताना या ठिकाणी माझ्यामध्ये ते सामर्थ्य नाही, परंतु कोण पुण्य फळा आले किंवा तिळे तिळे पुण्य साचा पडे तरी हे बहुता जन्मी जोडे नाम तुझे वाचे शातोडे. आणि समागम घडे संतांचा, आज संत महात्म्यांचा वैष्णवांचा कुंभमेळा आज या रुई प्रांतामध्ये या ठिकाणी भरलेला आहे. मला वाटतं असा कुंभमेळा पुढे भरला नाही आणि मागे सुद्धा त्या ठिकाणी भरणार नाही. अशा असणाऱ्या या कुंभमेळ्याचे आणि प्रमुख या ठिकाणचे असणारे आचार्य आमचे परमपूजनीय सद्गुरू बाबा यांच्या मुखारविंदामधून आणि हे श्रवणामृत आपण या ठिकाणी केलेलं असो. मी लांबवत नाही. बाबांचं व्यक्तिमत्व जेवढं तोला मोलाचं आहे सज्जनो ध्यानात ठेवा. त्याच पद्धतीनं सेवकाचा सुद्धा अधिकार तेवढाच असतो. कारण का
दास्य करी दासांचे उडे न साये तयाचे वाढिले ठैंचे भाने टाकून या धावे. या दृष्टिकोनातून आमचे असणारे सीताराम बाबा खऱ्या अर्थाने एक प्रसंग शांताराम महाराज म्हटले, माऊली मला असं वाटत होतं की चहा त्या ठिकाणी आणि त्या बशीमध्ये टाकावा, बाबाला द्यावा, पण हात थरथर थरथर कापत होते. मला वाटतं बाकीच्यांचे हात थरथर कापतात आणि त्याच ठिकाणी आमच्या असणाऱ्या सीताराम बाबांच्या हातामध्ये आमच्या माऊली ज्ञानोबाने एवढी मोठी महान शक्ती त्या ठिकाणी दिलेली आहे की ज्या बाबांच्या सानिध्यासाठी मला वाटतं कितीतरी लोकांनी प्रयत्न केला तरी परंतु बाबा त्या ठिकाणी आले नाही. आणि आज असणारे बाबा या ठिकाणी सीताराम बाबा त्यांना घेऊन आले. म्हणून आम्ही असणाऱ्या सीताराम बाबांना सुद्धा वारकरी वैष्णव सेवक शिरोमणी पुरस्कार देण्याचं या ठिकाणी ठरवलेलं आहे. या ठिकाणी या पुरस्काराच्या रूपाने खऱ्या अर्थाने रुईकरांचं हे प्रेम आहे, परंतु पुरस्कार म्हणून नाही तर बाबांच्या वैयक्तिक जीवनासाठी आमचे सन्माननीय श्री पोद्दार साहेब यांनी त्या ठिकाणी सांगितलं की माऊली असं ज्युसर मशीन मिळतं की ज्या आपण बाबांना आणि ती या ठिकाणी बाबांचे आभार व्यक्त करण्यासाठी देणार आहोत. आणि आमचे असणारे सीतारामजी महाराज हे सुद्धा बाबांची काळजी घेतात, परंतु त्यांची सुद्धा तब्येत सिरियस त्या ठिकाणी झालेली मला दिसली. त्यांच्यासाठी सुद्धा फुल नाही फुलाची पाकळी म्हणून 11,000 रुपये आपण त्यांना या ठिकाणी देतो आहे. आणि आमचे परमपूजनीय श्री गुरुवर्य बोधे बाबा खऱ्या अर्थाने महान महात्मा, आज मला असं वाटतं की प्रत्येकाने जाऊन एकदा तरी एक दिवस त्या ठिकाणी काढावा आणि बाबांचं दर्शन त्या ठिकाणी आपल्या असणाऱ्या निफाड तालुक्यामध्ये नाशिक जिल्ह्यामधल्या महाराज मंडळाने करून यावं. बाबांसाठी सुद्धा 21,000 रुपये आपण या ठिकाणी बाबांच्या त्या हॉस्पिटलच्या आणि फीजमध्ये आपण काहीच देऊ शकत नाही त्या ठिकाणी, परंतु 21,000 रुपयाचा निधी बाबांकडे आम्ही त्या ठिकाणी सुपूर्द करू. बाबा तो त्या ठिकाणी पोहोचवतील. मी जास्त बोलतो आहे, या ठिकाणी वेळ भरपूर झालेली आहे, सर्वांना भोजन करायचंय. आज या ठिकाणी परमपूजनीय श्री हरिभक्तीपरायण फुटाणे माऊली, परमपूजनीय मस्कर बाबा, परमपूजनीय शास्त्री महाराज, परमपूजनीय श्री गणपत बाबा नागरे किंबहुना या ठिकाणी आपले आहेर बाबा आणि आमच्या खेडले संस्थांचे असणारे आत्ताचे विद्यमान आणि गादीचे पीठाधीश्वर आमचे असणारे जे काही रघुनाथ बाबा खेडलेकर या संत महात्म्यांच्या हस्ते किंबहुना आमचे शांताराम महाराज यांचे पण फार उपकार आहेत. आणि आमचे असणारे चव्हाणके बाबा हे सुद्धा आणि तितकेच महत्वाचे आहेत. यानंतर या परिसराचं आणि भूषण असणारे एक या ठिकाणी वैष्णव शैव शाक्त भक्ती शक्ती युक्ती हा त्रिवेणी सत्संग सोहळा आहे. या ठिकाणी वैष्णव आले, शैव आले आणि शाक्त आले आणि हे तिन्ही पण गणपती आणि सौर यांना मानणारे आहेत. आणि म्हणून या ठिकाणी शैव उपासना करणारे आमचे असणारे या जनेश्वर बाबा हे सर्वांचं द्योतक म्हणून पुढे येतील. आणि आपल्या असणाऱ्या या सर्व परिवाराच्या विद्यमाने हा चंदिला नानांना आपण त्यांना पुरस्कार द्यायला लावणार. चंदिला नाना परमेश्वर बाबा आपले माऊली यांच्या हस्ते सीताराम बाबांना पुरस्कार देण्यात येणार आहे. प्रथमतः या ठिकाणी ठोके महाराज शास्त्री, तुकाराम बाबा वगैरे सर्व मंडळींनी, आमचे दत्तू काका राऊत हे सुद्धा परमार्थामध्ये आणि फार चांगलं व्यक्तिमत्व आहे. आता या ठिकाणी हा एक प्रकारचा भेदाभेद तयार होईल, कारण सर्वच महात्मे तोला मोलाचे आहेत. या ठिकाणी चुकून माझ्याकडून कोणाचा अपराध झाला असेल तरी परंतु या ठिकाणी तुम्ही मला क्षमा कराल, कारण एवढे महात्मे आहेत की सर्वांची नावं घेणं या ठिकाणी शक्य नाही आणि तेवढी जागाही या ठिकाणी उपलब्ध नाही. म्हणून ज्यांची नावं या ठिकाणी आपण घेतलेले त्यांनी सर्वांनी या ठिकाणी पुढे यायचं आणि बाबांना या ठिकाणी हा वारकरी वैष्णव वीर रत्न पुरस्कार या ठिकाणी दिला जातो आहे. कृपा करून या रुईकर आणि ग्रामस्थांची बालकांची ही छोटीशी भेट बाबांनी या ठिकाणी स्वीकार करावी अशी मी या ठिकाणी परमपूजनीय श्री बाबांच्या चरणारविंदी विनंती करतो. आणि आता लगेच या ठिकाणी तो पुरस्कार दिला जाईल. तोपर्यंत सोनियाचा दिवस आजी अमृते पाहाला आपल्या आश्रमाची छोटी छोटी बालकं जी आहेत तर या ठिकाणी हा अभंग गातील.
धन्यवाद